कुडाळचा रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांचा सन 2018-19 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा येत्या 11 जुलैला होत आहे। यंदाचं कुडाळ रोटरी क्लबचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। रोटरीच्या अध्यक्षपदी प्रमोद भोगटे यांची तर सचिवपदी एकनाथ पिंगुळकर यांची निवड झाली। इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ दीपाली जंगम आणि सेक्रेटरीपदी सौ शुभांगी सावंत यांची निवड झाली आहे। रोटरी आणि इनरव्हील क्लब आगामी वर्षभरात कोणते सामाजिक उपक्रम राबविणार याची माहिती कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। पाहुयात पत्रकार परिषदेत नेमकी रोटरी क्लबने काय माहिती दिली आहे। नमस्कार, मला सांगताना आनंद होतोय की कुडाळ रोटरी क्लबला 25 वर्ष पूर्ण झाले आणि 25वे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मला मिळालेली आहे। रोटरी एक सामाजिक संस्था असून ते अनेक शैक्षणिक आरोग्यविषयक सामाजिक कार्यक्रम राबवत असते। त्या अंतर्गत यावर्षी स्वच्छ कुडाळ सुंदर कुडाळ हे ध्येय ठेवलेले आहेत। या ध्येयाअंतर्गत 2-3 मोठे प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे, एक गार्डन बनविण्याचा विचार आहे। तसेच यंदाच्या वर्षी नवीन हायवे बनत आहे। हायवे बनताना कोट्यवधी वृक्ष तोडले गेले आहेत, तर त्याचं थोडंसं संवर्धन होण्यासाठी म्हणून थोडंसं वृक्षारोपण करणे, जंगलांचं संवर्धन करणे यासारखे कार्यक्रम राबवायचा विचार आहे। त्या अंतर्गत आजपासून आम्ही काम चालूसुद्धा केलेलं आहे। आज मिटकेचेवाडी शाळा पावशी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यास एक रोप अशा प्रकारे एक 60 ते 70 रोपं वाटलेली आहेत। असेच आता अनेक शाळांमधून कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना रोपं वाटायचे आहेत, जेणेकरून ही रोपं विद्यार्थी लावतील व थोडीशी वृक्षांच्या संख्येत वाढ होईल। तसंच अनेक शाळांमधून शाळांना दत्तक घेऊन त्यांची रंगरंगोटी करणे, शैक्षणिक साहित्य वाटणे, खेळाचे साहित्य वाटणे अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचा विचार आहे। तसंच मेन्स्ट्रुअल हायजीन या अवेअरनेस या कार्यक्रमाअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन अनेक शाळांना द्यायचा विचार आहे। तसेच वयात येणाऱ्या मुलींसाठी वेगवेगळे लेक्चर ठेवून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा सुद्धा विचार आहे। सिनियर सिटीजनसाठी एखादं पार्क करायचा सुद्धा विचार आहे। अनेक शाळांमधून वॉटर प्युरिफायर देण्याचा विचार आहे। ज्या ठिकाणी लाईट नाही अशा ठिकाणी सोलर, ज्या ठिकाणी लाईट नाही अशा ठिकाणी सोलर लाईट देण्याचा विचार आहे। अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम यंदा रोटरी अंतर्गत करायचा विचार आहे। या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून मी प्रमोद भोगटे, हे माझे सहकारी सेक्रेटरी म्हणून, तसंच ट्रेझरर म्हणून केसरे डॉक्टरांचं नाव आहे। आमचे मित्र गजानन कांदळगावकर यांचं पूर्ण जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्ट AG असिस्टंट गव्हर्नर म्हणून गजानन कांदळगावकर व मालवणचे लिमिये डॉक्टर यांची निवड झालेली आहे। त्यांच्या सहकार्यातून अनेक कामं करायचा विचार आहे। आमच्या या क्लबचं इन्स्टॉलेशन 11 जुलैला आहे, महालक्ष्मी हॉल या ठिकाणी ठेवलेलं आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे गेल्या वर्षीचे DG होते आनंद कुलकर्णी हे येणार आहेत। तसंच जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे माणसं येणार आहेत। AG लिमिये गजानन कांदळगावकर हे असणार आहेत। यावर्षीची आमची नवीन टीम 2018-2019 अध्यक्ष मी स्वतः दीपाली जंगम, सेक्रेटरी शुभांगी सावंत, ट्रेझरर पल्लवी गोपाटे, उपाध्यक्ष सई तेली, ISO संजना काणेकर अशी आमची टीम आहे। प्रोजेक्ट आम्ही बेताळ बंबाडी कदमवाडी शाळेमध्ये मुलांसाठी पुस्तकं देणार आहोत। तसेच त्यांची स्कूल ते हॅपी स्कूल म्हणून आम्ही 2 वर्ष सतत कार्यरत आहोत। ते पुढे कार्य आम्ही करतच राहणार आहोत। मुलांसाठी शाळेचे साहित्य, दप्तर, मुलांना लागणारे ड्रॉइंगसाठी पुस्तकं ते आम्ही देणार आहोत। आणि महिलांसाठी आरोग्यविषयक माहिती, मुलींना वयात येताना घ्यावयाची काळजी असे आम्ही प्रशिक्षण देणार आहोत। आणि शाळेत मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा त्याही घेण्यात येणार आहे। सॅनिटरी नॅपकिनचं वेंडिंग मशीन आणि डिस्ट्रॉय मशीन आम्ही गेल्या वर्षी 2 शाळांना दिलेले, पंडूर हायस्कूल आणि बॅरिस्टर नाथपै MIDC इथे 2 ठिकाणी दिले। साधारण 35,000 रुपये किमतीच्या 2 मशीन आम्ही दिल्या आहेत। यंदा पण आम्हाला 1-2 शाळांना द्यायच्या आहेत, म्हणजे कुडाळ हायस्कूलला द्यायचे आहे। रोटरी आणि आम्ही मिळून देणार आणि अजून पण मागणी आली तर आम्ही देणार आहोत, म्हणजे ते आमचं काम सुरू आहे।